जय महाराष्ट्र। मी संदीप देसाई शेती मित्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शेती मित्रमध्ये आपण पारंपरिक आणि आधुनिक शेतीची काही उदाहरणं पाहणार आहोत आणि त्याचबरोबर घेणार आहोत तज्ञांचं मार्गदर्शन। पहिली यशोगाथा पाहूया पुरंदर तालुक्यातल्या जेजुरीमधल्या एका शेतकऱ्याची। मल्हारी जगताप हा तरुण एमएचं शिक्षण घेत असताना उत्तम शेती करतोय आणि त्या शेतीला त्यानं दिलंय पशुपालनाची जोड। आपण पाहूया त्यानं शेतीचं आणि पशुपालनाचं व्यवस्थापन कसं केलंय ते। हे आहेत पुणे जिल्ह्याच्या जेजुरीचे मल्हारी जगताप। मल्हारी आता एमएचं शिक्षण घेत आहेत। मल्हारी यांची जेजुरीच्या एमआयडीसी परिसरात मोक्याच्या ठिकाणी 1 एकर जमीन आहे। तिची किंमत तब्बल कोटींच्या घरात आहे। मात्र शेतीची आवड असणारा हा तरुण त्याच्या मागे धावला नाहीये, तर शेती करायचा निर्णय त्यानं आपल्या शेतामध्ये घेतला आणि त्यानं आपल्या शेतात डाळिंबाची लागवड केली आहे। जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये माझी 1 एकर जमीन आहे व त्या 1 एकर जमिनीमध्ये मी 400 डाळिंबाची झाडं लावली। याची रोपं मी फलटणवरून आणली होती। याच्या आधी इथं आम्ही गहू, बाजरी, ज्वारी घ्यायचो। डाळिंबाच्या प्रत्येक झाडाची ते जीवापाड काळजी घेत आहेत। डाळिंबागीची निगा राखण्यासाठी मल्हारी जगताप दररोज महाविद्यालयातून आल्यानंतर आपल्या जास्तीत जास्त वेळ शेतात घालवतात। या कामात त्यांना त्यांचे लहान बंधू सदानंद आणि त्याचबरोबर आई आणि वडिलांचं सुद्धा सहकार्य होत आहे। आम्ही झाडं आणल्यानंतर त्याचं माप घेऊन 10 बाय 15 वरती अंतरावर झाडं लावली। झाडं लावताना खाली शेणखत व थायमीठ टाकलं व त्याची व्यवस्थित लागण केली आणि दर 6 महिन्याला त्याची छाटणी करतो। त्यांच्या मेहनतीच्या जोरावर ते आपल्या डाळिंबाच्या बागेतून चांगलं उत्पन्नही मिळवत आहेत। गेल्या हंगामात त्यांनी 6 लाखांचं उत्पन्न त्यातून मिळवलंय। तर यंदा त्यांची डाळिंबाची बाग चांगलीच बहरली आहे। त्यातून यंदा 10 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे। वर्षी आमचा साधारण खर्च 70,000 रुपये झाला होता व आमचं उत्पन्न 5 लाख रुपये झालं होतं। यावर्षी आमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, कारण यावेळेस जास्त फुलं लागलेत व जास्त माल लागण्याची शक्यता आहे। मल्हारी यांनी शेतामध्ये सरकारी अनुदानाच्या मदतीतून शेततळं घेतलंय, तर त्यांच्या शेतामध्ये एक विहीर सुद्धा आहे। मात्र बारमाही या विहिरीला पाणी नसतं, त्यामुळे त्यांनी 6 ते 7 किलोमीटर असणाऱ्या नाझरे जलाशयातून पाणी आणलंय। पाण्याची समस्या जाणवत असल्यानं पाणी वाया जाऊ नये म्हणून ते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेतीला पाणी पुरवठा करतात। पाण्याचं नियोजन शेततळ निर्माण केलं सरकार अनुदानातनं व आमची एक विहीर सुद्धा आहे। त्या विहिरीवरती आम्ही नाझरे धरणातनं लिफ्ट करून पाणी आणलेलं आहे व ठिबक सिंचनद्वारे आम्ही पाणी झाडांना देतो। झाडावरती 2 प्रकारचे रोग पडतात, एक तेल्या व बुरशी। तेल्याला आपण खोडाला तेल्या का मारतो व कॅप्टॉल हे औषध मारलं तरी चालतं, बॅटरीनाशक आणि बॅटरीनाशक हे फवारणी केली तरी चालेल वरून, व एक 0.34ची फवारणी केली तरी चालेल। मल्हारी केवळ शेतीवर अवलंबून राहिले नाही, तर त्यांनी डाळिंब बागेला जोड दिली आहे ती दुग्ध व्यवसायाची। त्यांनी बँकेतून कर्ज घेऊन आधुनिक पद्धतीनं गोठा बांधला। सध्या त्यांच्या गोठ्यामध्ये 10 गायी आहेत। दिवसाला त्यांना 150 लिटर दूध मिळतंय। दूध आणि शेणखतातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय। पूर्ण 10 गाय आहेत व या रावरी विद्यापीठात आणलेले आहेत आम्ही, आणि एक गाय 15 लिटर दूध देते। या गायींना खाण्यासाठी लागणाऱ्या मक्याचं उत्पादन ते आपल्या गोठ्या शेजारीच असणाऱ्या शेतात घेतात। तसंच गायींना घालण्यासाठी मका आणि ऊसाची ते कुट्टी मशीनच्या सहाय्यानं कुट्टी करून घेतात। शिक्षण घेत असताना शेतीच्या आवडीपोटी शेती करत असलेला मल्हारी हा तरुण आपण पाहिला। तरुणांनी जर शेतीची आवड जोपासली आणि आधुनिकतेची जोड दिली तर शेतीचा दर्जा सुधारायला नक्कीच मदत होईल, आणि तेच मल्हारी जगताप यानं दाखवून दिलंय। निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पुरंदर। ठाणे जिल्हा म्हटलं की आपल्याला आठवते ती भात शेती। मात्र आता भात शेती करणं शेतकऱ्यांना परवडत नाही, कारण बेभरवशाचा पाऊस आणि एकंदरीतच वाढत चालणारी महागाई। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा जो आहे तो वळवलाय भाजीपाला पिकाकडे। भिवंडी तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीनं भाजीपाला पिकवायला सुरुवात केली आणि त्यातून ते चांगलं उत्पन्न मिळवत आहेत। भिवंडी तालुक्यातील आवळे विश्वगड या 90% शेतकरी असलेल्या गावातील शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत होते।
ठाणे जिल्ह्यातील भात शेती खर्चिक ठरत असल्यानं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या गवार भाजीपाल्याची लागवड करून मजुरीची बचत केली आहे. उत्पन्न असं आहे आता म्हणजे यांच्याकडे आज 500-550 किलो गवार निघते. आमची 200-250-300 भात निघते. तर यांचा उत्पन्न जास्त होईल 2-2.5 लाखापात. आमचा फार फार 1 लाखापात जाईल. साधारण लागवड कोणत्या महिन्यात केली जाते? डिसेंबर महिन्यात केलं ना सुरेश. हा नोव्हेंबर महिन्यामध्ये. हा महिन्यानंतर उत्पन्न होतं. उत्पन्न 2 महिन्याच्या आतमध्ये चालू होते. या गावातील शेतकरी पावसाळी भात शेती केल्यानंतर उन्हाळ्यात कलिंगडची लागवड करायचे, परंतु त्यावर पडणाऱ्या रोगामुळे ती लागवड सुद्धा तोट्यात जायची. मागील 3 वर्षांपासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील अनुभवाच्या आधारे उन्हाळी भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला आणि निवड केली ती गवार या भाजीची. आता आम्ही पहिले थोडे असं सेंद्रिय वापरतो, नंतर सुफला वापरतो, थोडा युरिया वापरतो असा आणि हे बाहेरचे खतं दिल्याशिवाय तर हे उत्पन्न जास्त निघणार नाही. हे थोडंफार द्यावंच लागते. औषधं तर कशा पद्धतीने वापरतात? आता औषधं आम्हाला तुम्हाला सांगतो, आज 10 वर्ष आम्ही गावात लावतो, पण हे बाहेरचे लोक येतात तुमचे कृषीवाले आजपर्यंत आमच्या गावात कधी आले नाही आणि आम्हाला याची खरी माहिती दिलीही नाही. म्हणजे शास्त्रोक्त पद्धतींची तुम्हाला समजायला पाहिजे लागवड कशी हा. करायची, कसं पीक जोपासलं पाहिजे. वापस कुठली दवा मारायची, उत्पन्न कशानं वाढ कधी झालं ना सांगितलेलं पण नाही. गवार तोडणीसाठी घरातील सर्व महिला पुरुष एकत्र येऊन मदत करतात. असं केल्यानं प्रत्येक शेतकऱ्याचा भाजीपाला मजुरीविना तोडणी होऊन वाशी आणि नवी मुंबईच्या व्यापाऱ्यांना विकला जातो. या सामूहिक शेतीच्या प्रयोगातून शेतकरी आता लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे असं आहे, आमच्या गावात खरोखर शेतकरी इतकी मेहनत करतात का बेहिसाब मेहनत करतात. सर्व बायका पोरा सही शेतीसाठी उत्पन्नासाठी 2 पैसे कमवासाठी हॉटेलची मेहनत करून ही लागवड करून का बेहिसाब मेहनत करतात. आवळे विश्वगडमधून दररोज साधारणतः 2000 किलो गवार विक्रीसाठी येते. इथला शेतकरी आपल्या कष्टातून आणि नवनव्या प्रयोगातून आर्थिक सोबतता मिळवत इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवतोय. पवन शेलार, जय महाराष्ट्र, वाडा.